नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026मध्ये RTE मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। आपण पाहतो की RTE सारखी योजना आहे ज्यामध्ये की आपल्या पाल्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत होत आहे। आपल्या घराशेजारील शाळेमध्ये जी काही फीस असेल त्या खाजगी शाळेची 50,000, 1 लाख, 2 लाख या सर्व फीसचा भार हा सरकार उचलतोय आणि तुमचं शिक्षण पहिली ते 8वी मोफत होत आहे। अशा या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये आपल्या पाल्याचं ॲडमिशन व्हावं अशी सर्व पालकांची इच्छा असते। परंतु माहितीच्या अभावामुळे कधी फॉर्म सुटतात, कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो, अर्ज कसा करायचा, काय काय कागदपत्र लागतात या सगळ्या माहितीच्या अभावामुळे घराशेजारी नामांकित खाजगी शाळा असून तुमचं पाल्य पात्र असून तुम्ही पात्र असून या योजनेपासून वंचित राहता आणि तुम्हाला जब्बल 8 ते 10 लाखाचा खर्च हा शिक्षणाचा करावा लागतो। काळजी नसावी, मी मागील 5 ते 6 वर्षापासून सातत्याने RTEवरती व्हिडिओ बनवत आहे। सुदैवानं 2021 वर्षी माझ्या पाल्याचंही ॲडमिशन RTE मार्फत झालेलं आहे। त्यामुळे या अनुभवाच्या आधारावरती मी येणाऱ्या वर्षासाठी जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन RTE मार्फत करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून RTEशी निगडीत कधी फॉर्म सुटतात, कागदपत्र काय लागतात, फॉर्म कसा भरायचा, लॉटरी सिस्टम्स काय असते, घराची पडताळणी, कागदपत्राची पडताळणी कशी होती, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला आता माहितीला सुरुवात। मित्रांनो, RTEमध्ये जो मुलांचा ॲडमिशन्स होतात त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते का, हा एक प्रश्न पालकांमध्ये विचारला जातो। कारण आपण समजतो की RTE मार्फत मोफत शिक्षण होत आहे। मग मोफत कुणासाठी होत आहे? मोफत हे पालकांसाठी होत आहे, म्हणजे पालकांना फीस भरायची गरज नाही आहे, परंतु शाळेला जे काही शुल्क आहे ते सरकारमार्फत दिलं जातं। त्यामुळं हा जो काही नुनगंड किंवा एक गैरसमज पालकांमध्ये आहे की RTEमधनं ॲडमिशन्स लागल्यामुळं किंवा RTEमधनं ॲडमिशन्स प्रवेश मिळाल्यामुळं माझ्या पाल्याकडं दुर्लक्षित केलं जातं का, हा प्रश्न ज्यांचं ॲडमिशन नाही झालं त्यांना तर पडतोच, परंतु ज्यांचं ॲडमिशन RTEमध्ये झालेलं आहे त्यांना बऱ्याच वेळेस हा प्रश्न सतवत असतो। आणि त्याचंच उत्तर किंवा माझा वैयक्तिक अनुभव म्हणून आणि मागील 3-4 वर्षाचं म्हणून हे उत्तर असं आहे की RTE मार्फत तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे RTE मार्फत झालं आहे हे केवळ आणि केवळ ते कॉलेजचे प्रिन्सिपल आणि क्लर्क किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट यांनाच माहीत असतं की हे ॲडमिशन्स हे RTE मार्फत झालेले आहेत। यातच आणखीन एक अडचण होती की सन 2023 वर्षी ज्या ॲडमिशन प्रक्रिया होत्या त्या खूप लेट सुरू झाल्या होत्या आणि ॲडमिशन प्रक्रिया ही लेट संपली होती। म्हणजे जवळपास ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडला होता 2023मध्ये ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण व्हायला, आणि त्याच वर्षी फक्त जे RTE मार्फत मुलं ॲडमिशन झाली होती त्यांचा वर्ग वेगळा करण्यात आला होता। कारण इतर मुलांचा एप्रिलमध्ये, ज्यांचं CBSEचं सिलेबस आहे एप्रिलमध्ये सुरू झाला होता, काही लोकांचा जून-जुलैमध्ये अभ्यासक्रम सुरू झाला होता, आणि ज्यांचे ॲडमिशन्स ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झाले होते RTE मार्फत त्याच मुलांना केवळ शिक्षणाचा जो काही गॅप झालेला आहे तो भरून काढावा किंवा त्यांना इतरत्र मिक्स करून ते जे काही नुकसान झालेलं आहे 2-3 महिन्याचं ते होऊ नये म्हणून वेगळा वर्ग करण्यात आला होता। परंतु प्रणाली अशी आहे की तुमचं जर का ॲडमिशन RTE मार्फत झालं तर तुम्हाला रँडमली जी काही तुकडे आहेत त्या तुकड्यामध्ये तुमचं ॲडमिशन करून दिलं जातं। कुठल्याही शिक्षकाला माहिती नसतं की हा पाल्य किंवा हा मुलगा किंवा ही मुलगी RTE मार्फत आलेली आहे। फक्त फरक इतकाच असतो की तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ती त्या शाळेत जर शिकत असेल पहिल्यापासून, म्हणजे ज्युनियर KG सिनियर KGसाठी त्या शाळेत जर शिकलेली असेल तर त्याचा जो काही बेसिक आहे किंवा जे काही अभ्यासक्रम आहे तो पहिला झालेला होता आणि त्याच्याच आधारावरती पहिलीचं शिक्षण हे झालेलं असतं, ठरलेलं असतं। आणि जर का तुमचा मुलगा किंवा मुलगी त्या शाळेत नसून दुसऱ्या शाळेत शिकला असेल आणि तिथं गेल्यानंतर थोडंसं वातावरण बदल असतं आणि अभ्यासक्रमही बदल असतो, कारण त्याने जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथं जे शिकवलेलं आहे पहिली ज्युनियर KG सिनियर KG यामध्ये थोडाफार फरक असतो आणि त्यामुळे त्याला ते मॅच करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। अशातमुळं होतं काय की आपला पाल्य हा मागे पडायला लागतो, एकटा पडायला लागतो, त्याला शिकवलेलं समजत नाही असं आपल्याला वाटतं, किंवा RTE मार्फतच ॲडमिशन झालं आहे, फुकट ॲडमिशन आहे म्हणून माझ्या पाल्याकडं दुर्लक्षित केलं जातं का शिक्षकाच्या मार्फत, असंही जास्तीत जास्त गैरसमज पालकांमध्ये होऊ शकतो। परंतु तसं काहीच नाही आहे। मी सांगितल्याप्रमाणे केवळ आपलेच कारणं असू शकतात ज्या कारणामुळे की आपल्या पाल्याला हे थोडंसं आपल्याला वेगळी वागणूक देत आहेत हे वाटू शकतं। ज्याचाच दुसरा भाग असा आहे की दरवर्षी जितकी हे पाल्याचं ॲडमिशन्स RTE मार्फत होतं आहे त्या वर्षासाठी जी काही फीस असेल त्या कॉलेजची हे सरकार त्या शाळेवरती अदा करतं आहे। मग आता यामध्ये बरेच सारे प्रश्न असतात शाळांचे की आमची पूर्ण फीस आली नाही, 80% आली, इतके पोरं राहिले, हा भाग वेगळा आहे। परंतु शिक्षण
घेत असताना दरवर्षीचं जे तुम्हाला मोफत आहे, परंतु सरकार त्याची फीस भरते. त्यामुळं RT मार्फत तुमचा नंबर लागला असेल तर शाळेलाही कसलं नुकसान नाही आहे. शाळेला त्याचा मोबदला किंवा जी काही त्या पाल्य आहे त्याची फीस ही पोचलीच जाते वेळेवर सरकारच्या मार्फत. तर ही होती माहिती. तुमच्या पाल्याचं ॲडमिशन RT मार्फत झाल्यानंतर त्याला दुय्यम वागणूक दिली जाते का. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. RTशी संदर्भात जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. त्याचं शुल्क आहे 100 रुपये आणि ते भरून तुम्ही जॉईन करा आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जी ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते त्यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद.